नमस्कार, मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत छत्रपती संभाजी नगर येथून ज्येष्ठ पत्रकार आणि माजी संपादक सकाळचे संजय वरकड हे जोडले गेलेले आहे. आणि आम्ही दोघेही मराठवाड्यामध्ये भाजपनं एक वेगळी रणनीती विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठरवली आहे, यावर आपण चर्चा करतोय. आणि त्यासाठी भाजपनं झारखंड आणि छत्तीसगड येथून 16 आमदार बोलवले आहे आणि ते दाखल सुद्धा झाले. आज आणि उद्या बैठक होईल आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित असतील. आणि तसंही जालना जिल्ह्यातले म्हणजे मराठवाड्यातले एक अत्यंत महत्वाचे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुख्य संयोजकपदी भाजपनं देऊ केलेलं आहे. नेमकं काय होणार आहे, इतक्या आमदारांना मराठवाड्यामध्ये का बोलावून घेतलं, यावर आपण चर्चा करणार आहोत. खूप स्वागत आहे आपलं संजयजी. भाजपला म्हणजे महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 8 पैकी केवळ 1 जागा मिळवता आली आणि दुसरीकडे 46 मतदार संघातनं 34 मतदार संघामध्ये विधानसभेच्या महाविकास आघाडीला आघाडी आहे आणि 12 जागांवर महायुतीला आघाडी आहे. त्यासाठी भाजपनं 25 जागांवर फोकस ठेवलेला आहे. एकूण 46 जागा, त्यातनं 25 जागांवर फोकस ठेवलेला आहे आणि हा फोकस ठेवून त्यांनी कामाला सुरुवात केली. आपण कसं पाहता? नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये एक फार मोठी चिंतनाची गरज होती आणि त्यानिमित्तानं काहीतरी हालचाली होत आहेत. हे यावरून आता स्पष्ट झालेले की मराठवाड्यासारखा जो अत्यंत महत्वाचा भाग आहे की जिथं शिवसेना पूर्वीची जी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत होती ती आणि भारतीय जनता पक्ष यांच्या अत्यंत मोठं वर्चस्व होतं, बोलबाला होता. आणि अशा भागामध्ये आता बदलत्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षासमोर एक प्रचंड मोठं असं आव्हान आहे असणार आहे. तसं ते महाराष्ट्रामध्ये आहे, देशभरामध्ये त्यांच्या समोर एक वेगळं असं आव्हान तयार झालेले लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. तो स्वतंत्र चर्चेचा विषय होईल. परंतु आता सध्या भाजपने ही जी रणनीती आखली, आपण जे म्हणाला आहात की मराठवाड्यामध्ये छत्तीसगडवरून आणि झारखंडचे जे 16 आमदार तिकडून येत आहेत. मला जी माहिती मिळाली इतर राज्याचे सुद्धा काही आमदार हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या निवडणुका लागतील त्या ठिकाणी जाण्याची राष्ट्रीय पातळीवरची ही रणनीती आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर राज्यातून आमदार आणि लोकप्रतिनिधी त्यासोबतच काही महत्वाचे सगळे पदाधिकारी सुद्धा येत आहेत. लोकसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खलबतं झाली होती. राष्ट्रीय स्तरावरही ती झालेली आहे. त्यामुळेच की काय भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या हाती एक सूत्री कारभार महाराष्ट्राचा दिला होता. तिथं कुठंतरी एक प्रभारी नेमून आणि तिथं सगळ्या बैठकांना ते उपस्थित राहत आहेत. त्यामुळे हा एक फार मोठा बदल राष्ट्रीय राजकारणामध्ये झालेला दिसतोय भाजपच्या. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता काही लोकांना जसं आपण सांगितलेलं की रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि कधी कधी त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या सुद्धा शर्यतीमध्ये अधूनमधून येतं. त्याला कोणी फार गांभीर्याने घेत नसलं तरी ते भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रचंड असं मोठं नेतृत्व म्हणून मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये रावसाहेब दानवे यांचं नाव आहे. आणि आपण आता जसं उल्लेख केला की एकच जागा आली याही पेक्षा मराठवाड्यामध्ये जो पराभव भाजपच्या उमेदवारांचा आणि महायुतीच्या उमेदवारांचा झाला तो अत्यंत आत्मपरीक्षण म्हणण्यापेक्षा त्याही पलीकडे जाऊन विचार करण्यासारखा आहे की पंकजा मुंडे सारख्या उमेदवार त्यांच्या पराभूत झालेले आहेत. रावसाहेब दानवे हे स्वतः पराभूत झालेले आहेत. त्यामुळे 2 मोठे धक्के त्यांना बसलेत. अशोक चव्हाणांसारखा प्रचंड मोठा काँग्रेसचा नेता हाताशी येऊन सुद्धा नांदेड सारखी लोकसभाचा मतदारसंघ तिथं त्यांना गमवावा लागला. तर अशा अनेक गोष्टींचं विश्लेषण जर केलं तर भाजपला सगळ्या गोष्टी हातात असताना, सत्ता हातात असताना आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं काय म्हणतो त्याला जसा वारू घोडा आपण सर्वत्र उधळत होता तसा भाजपचा उधळत असताना सुद्धा त्या पद्धतीचे निकाल लागलेले आहेत. तर मराठवाड्यामध्ये नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही जी काही तयारी चाललेली आहे त्याचा काय फायदा होईल हा पण स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण भाजप कुठेतरी हालचाली करताना दिसत आहे आणि बाहेरून लोक येत आहेत. याचा अर्थ राज्यामधली नेतृत्वाची क्षमता, राज्यातील सगळं तिथं स्थानिक पातळीवरचं त्यांचं संघटन हे काय करणार हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. 2019च्या विधानसभेची जर आपण गणित पाहिली, कोण किती जागांवर जिंकून आला होता, तर सर्वाधिक 16 आमदार मराठवाड्यामध्ये भाजपचे होते आणि शिंदे गटाचे म्हणजे आता पक्ष त्यानंतर फुटले. साधारणतः आता पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडे 9 आमदार आहेत, उद्धव ठाकरे यांच्याकडे 3, काँग्रेसकडे 8
अजितदादांकडे 6 आणि शरद पवार यांच्याकडे 2, म्हणजे महायुतीचं पारडं 2019 मध्ये हे जास्त होतं. पण तरी त्यावेळेला महायुती नव्हती, महाविकास आघाडी सुद्धा अस्तित्वात नव्हती. पण आता आपण एकत्र जर त्यांच्या आमदारांची संख्या पाहिली, जे विद्यमान आमदार आहेत, भलेही त्यांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं आघाडी घेतली, मताधिक्य त्यांचं जास्त आहे आणि म्हणून महायुतीच्या तंबूमध्ये घबराट पसरलेली आहे. पण जर आमदारांची संख्या आपण पाहिली या शिवसेना आणि भाजपची मिळून, तर ती 2019 मध्ये जास्त आहे. ही सगळी 2019 ची गणितं जर आपण पाहिली तर ती विस्कटून जातील 2024 मध्ये, की ते वेगानं पुढे जातील, की लोकसभेचा निकाल पाहता आता त्यांची पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीमध्ये पिछाट होईल? संजय, नाही, आता मुळामध्ये मनोज असं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये इतका प्रचंड मोठा बदल झालेला आहे आणि आता मराठवाड्यामधलं राजकारण सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्याचे जे परिणाम दिसत आहेत ते फार टोकाचे असे परिणाम सगळ्याच पक्षांना दिसतील असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2014 काय किंवा 2019 काय, या निवडणुकांची आता 2024च्या निवडणुकाशी अजिबात तुलना होऊ शकत नाही. कारण 2019 मध्ये सरळ सरळ शिवसेना भारतीय जनता पक्षाचं एक 30-1 वर्षांचं अलायन्स जे होतं, असं एक मोठं त्यांचं अंडरस्टँडिंग लेवल होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा प्रचंड असं एक काय म्हणतात त्याला बॉन्डिंग होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक मतदार बांधलेला होता. परंतु आता असं झालं की महाराष्ट्रामध्ये 2 शिवसेना झालेल्या आहेत, 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झालेले आहेत, एक भाजप सोबत एक पक्ष आहेत आणि दोन्ही पक्षातला एक एक पक्ष हा काँग्रेस पक्षासोबत आहे. त्यामुळं आत्ताचं गणित हे फार वेगळं आहे. जागा वाटपापासून तर प्रचंड मोठ्या, म्हणजे आधी कसं होतं, शिवसेना भाजपमध्ये सरळ सरळ जागांची वाटणी व्हायची, आपापले मतदारसंघ ठरलेले होते, जिल्हे ठरलेले होते. बीड जिल्हा म्हणजे पूर्ण भारतीय जनता पक्षाचा वर्चस्व असलेला जिल्हा मानला जायचा, संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचं वर्चस्व असलेला जिल्हा मानला जायचा, जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी शिवसेना, काही पॉकेट भाजपचे होते. आता हे तसं राहणार नाही. आता काय होणार आहे की अजित पवार गटाचे काही लोक, एकनाथ शिंदे गटाचे काही लोक, आता यांचे पक्ष जरी झाला तरी यांना पक्ष कोणीच म्हणत नाही, आता लोक गटच म्हणायला लागले. यांनी किती जरी म्हटलं की आमच्याकडे राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळाली, आम्हाला चिन्ह निवडणूक आयोगाने दिले, परंतु प्रत्यक्ष मतदार काय म्हणतो ग्रामीण भागातला जाऊन, किंवा मतदार करणारा माणूस काय म्हणतो, तो यांना पक्षच म्हणायला तयार नाही, तो गट म्हणतोय. त्यामुळे आता गटातटाचे उमेदवार कोण असणार आहे, कोणत्या गटाकडनं कोण उमेदवार येणार आहे, आपण फक्त आता वरवर पक्षाची विभागणी करतोय. आता जसं आपण उल्लेख केला की 34 मतदारसंघामध्ये साधारणपणे महाविकास आघाडीला मताधिक्य आहे, पण तसं काही खरं राहणार आहे का आता? कारण तिथं तशी लढत होणार आहे का त्या मतदारसंघामध्ये? आता स्टेट फाईट झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास बहुतांशी ठिकाणी एक तिसरा कुठला तरी पर्यायाने जर काही थोडंफार मताचं विभाजन केलं असेल किंवा मतं खाल्ली असतील तरी सुद्धा मतांचं थेट विभाजन झालेलं आहे लोकसभेमध्ये. विधानसभेमध्ये त्याचं उलट चित्र दिसणार आहे. एकतर तो बंडखोर उमेदवार कोणीतरी उभा राहील, अजित पवार गटाला काही जागा मिळाल्या तर मूळचा जो भाजपचा तिथला तयारी करणारा माणूस होता, व्यक्ती होती, तर ती ते मान्य करणार आहे का? आता तानाजी सावंताची विधानं मोसून असतील किंवा हे उदाहरणं म्हणून आपण घेऊयात. तर हे सगळं इतकं अंतर्गत कल त्यांच्यामध्ये आपापसातच लढाई झालेली. आता कळतच नाही की लढाई बाहेर आहे की आतमध्ये आहे, अशी परिस्थिती सध्या सगळ्याच पक्षाची झालेली आहे. त्यामुळं आतून आधी आतली लढाई लढायची भाजपला सुद्धा, हे खूप डोईजड जाणार आहे. म्हणजे तुम्ही निरीक्षक नेमा, बाहेरच्या राज्यातून लोक आणा, तुमचा उमेदवार निवडताना बहुरंगी लढती जेव्हा होतील त्यावेळेस सगळं गणित कागदावरचं जे असं आता आपण जे गोळाबेरीज करतोय, इथं महाविकास आघाडीचं पारडं जड आहे, इथं महायुतीचं पारडं जड आहे, तसं काही चित्र आता राहणार नाही असं मला स्पष्ट वाटतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीचं पारडं 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचा निकाल पाहता जड राहणार नाही, किंवा तसं ठामपणे सांगता येणार नाही? याचं नेमकं कारण काय? नाही, मुख्य मुद्दा तर हाच मी सांगितलं की तिथं आता जे आता आपण कसं होतं की सरळ आहोत की सरळ सरळ लढाई होणार आहे. सरळ लढाई होण्याची चिन्ह मला तरी आता दिसत नाही. कारण आता निवडणुका लांबल्या, हे तुम्ही नशीब समजा की सगळ्या पक्षांना एक मोठी संधी, विरोधक कितीतरी आरोप करत असले महाविकास आघाडीचे की निवडणुका लांबवत आहेत सत्ताधारी पक्ष, तरी सुद्धा विरोधकांना सुद्धा एक फार मोठा एक चान्स भेटलेला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एक थोडासा वेळ जो पाहिजे होता, आपल्याला असं वाटतं की सत्तेवर असलेल्या लोकांना त्याचा फायदा होईल. या उलट मी तर असं म्हणेल की उद्धव ठाकरेंना, की जे उद्धव ठाकरे जे मध्ये असा आरोप केला गेलेला आहे उद्धव ठाकरेंवरती की ते याच्यातून कारभार चालवायचे, फेसबुक लाईव्ह वरून त्यांनी सरकार चालवलं वगैरे, ही जी टीका त्यांच्यावर होत होती, त्या मानानं आदित्य ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि
हे सगळ्यांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढलेलं आहे. त्यामुळे मतदारसंघात गेल्यानंतर साधारणपणे त्यांच्याही लक्षात येते की अजित पवारांचा आणि शरद पवारांचा पक्ष जिथं फुटलेला आहे, दोन पक्ष वेगळे झालेले आहेत, आपला आणि एकनाथ शिंदेचा पक्ष वेगळा झालेला आहे, किंवा हाच अंदाज एकनाथ शिंदे गटाला सुद्धा येतो आहे की दोन पक्षांना अंदाज घेण्याची गरज आहे. मुळामध्ये सगळ्यात महत्वाचं हा आहे की कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मूळ शरद पवार हे वर्षानुवर्ष निवडणुकाची तयारी करतायत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या हातात भाजपची सूत्र आहे. त्यांना पूर्ण महाराष्ट्रामधले कोणत्या मतदारसंघामध्ये साधारणपणे त्यांचं काय भरभक्कम आहे हे कळायला मार्ग आहे त्यांना. परंतु ज्या जागांवरती उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत कधी कॉन्सन्ट्रेशनच केलेलं नव्हतं, ज्या जागांवरती कधी एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रभर कधी फिरून पक्ष चालवलेला नव्हता, अशा ठिकाणी नेमका त्या दोघांना अंदाज घ्यायला वेळ मिळतोय असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मी आता जे म्हटलं की महाविकास आघाडीचं पार्ट जो तुमचा मूळ प्रश्न आहे की त्याला मी आता उत्तर देतो की असं मानायचं काही कारणच नाही आता. कारण तुम्हाला वेळ मिळतोय, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की भाजपनी तिथं काय पद्धतीचं गणित आखलेलं आहे. त्यानंतर काँग्रेस पक्ष मराठवाड्यामध्ये त्याच्या नेतृत्वाचं जो अशोक चव्हाण महत्वाचे होते, ते आता तुमच्या पक्षामध्ये नाही, तर मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार आहे. असे वेगवेगळ्या सगळ्या विषयांचं जर गणित आपण मांडलं तर विन विन सगळ्यांना राहणार आहे. त्यामुळे आता आपण लगेच अंदाज बांधणं हे फार घाईचं ठरेल. लोकसभेचाच प्रभाव विधानसभेच्या निवडणुकीवर राहील असं मतदारांमध्ये भावना असू शकते, पण तसं होईलच असं नाही. कारण कागदावर जर कोणी सरप्लस केलं तर 5-5, 10,000 एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला एक सांगायचा की मागच्या विधानसभेला ज्या पद्धतीनं आमदाराला 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आणि साधारणपणे दुसऱ्या पराभूत उमेदवाराला लाखाच्या आजूबाजूला मतं मिळाली, तसं चिन्ह मला काही वाटत नाही आता 60-70,000 75,000 ही जाता जाता संजयजी, मराठा आरक्षण आणि जरांगेंचं भाजपला असलेलं थेट आव्हान याचा कितपत परिणाम होऊ शकेल विधानसभेच्या निवडणुकीवर? याचं खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने अजून सुद्धा या विषयावर मला सविस्तर आपल्याला वेगळा विषय म्हणून पण बोलता येईल खरं म्हणजे. कारण भारतीय जनता पक्ष मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती त्यांची जी भूमिका आहे, तर एकूण जे मराठा आंदोलकांची जे समर्थक आहेत, विशेषतः मनोज जरांगे यांना जे फॉलो करतायत, तर त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाविषयी आणि किंबहुना भारतीय जनता पक्षासोबतच त्यांचा सर्वाधिक राग जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. आणि याच्यावर ते उलट म्हणजे देवेंद्र फडणवीसांना कव्हर करण्यासाठी म्हणा किंवा त्यांची बाजू मांडण्यासाठी म्हणा, भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांवर होणारे हल्ले मराठा आंदोलकांकडून आम्ही परतवून लावून अशी जी भाषा केलेली आहे, त्याचे तीव्र पडसाद हे मराठवाड्यामध्ये लोकसभेमध्ये पण उमटलेले आपल्याला दिसले. आणि मला असं वाटतं की विधानसभेमध्ये सुद्धा मराठा आंदोलक जो आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेला आहे, त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं त्याला वाटतं आहे. त्याला भारतीय पक्ष फार चांगला प्रतिसाद देत नाही, किंबहुना त्याला बगल देतो आहे असं मत तयार झालेलं आहे त्यांचं परसेप्शन. म्हणजे तो शब्द खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच आणला की असं नेरेटिव्ह तयार केलं जात आहे. खरं म्हणजे राजकारणामध्ये कोणीही प्रत्येक माणूस नेरेटिव्ह तयार करतोय. काँग्रेसनी सुद्धा असंच नेरेटिव्ह तयार केलं होतं गरिबी हटवचं, आजचेदींचं सुद्धा नेरेटिव्ह असतं. त्यामुळे नेरेटिव्ह राजकारण असतं. त्यामुळे आता हा नेरेटिव्हचा शब्द इतका प्रचलित झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, तर हे नेरेटिव्ह म्हणा किंवा त्यांचं मत म्हणा, मराठा आंदोलनाचा प्रचंड मोठा परिणाम मराठवाड्यामध्ये होईल. आणि त्याचा सगळ्यात जास्त निगेटिव्ह जर मतदान जर झालं मराठा आंदोलनाचं, तर ते भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध होईल. बरोबर. ज्याचा मराठवाडा त्याचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्व पक्षांचा म्हणजे महायुती नाही, महाविकास आघाडींची दारोमदार सुद्धा मराठवाड्यावर आहे. कारण एकूण 46 मतदारसंघ विधानसभेचे हे मराठवाड्यात आहेत आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न युती आणि आघाडीचा राहणार आहे. खूप धन्यवाद संजयजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ दिला आणि सर्व प्रेक्षकांचे खूप आभार. ही चर्चा कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद.